नमस्कार प्रेक्षक सी न्यूज पुणे वृत्तदर्शन मध्ये आपले स्वागत। पुण्यातील बालगंधर्व कला दालन येथे विधानसभेच्या उपसभापती डॉक्टर नीलम गोरे यांच्या हस्ते देवराई वनराई आणि शेतकी फार्म यांच्या संयुक्त विद्यमाने एका प्रदर्शनाचं उद्घाटन करण्यात आलं। त्यावेळेला नीलम गोरे म्हणाल्या की घन वन आणि देवराई ही माणसाच्या अस्तित्वाची गरज आहे, त्याच्यामुळे मनुष्य अस्तित्व शून्य आहे असे प्रतिपादन त्यांनी केले। तेव्हा आपण जाऊयात डॉक्टर नीलम गोरे बालगंधर्व कला दालन। त्याचं कारण असं की फॉरेस्टबद्दल काही गडबड केली तर सुप्रीम कोर्टाचा निर्णय बरेचसे घ्यायचे। त्यामुळे फॉरेस्टला हात लावताना 10 वेळा विचार होतो, त्यामुळे बाकीच्या ठिकाणी खूप दबाव आणला जातो। पण अशा वेळेला तुमची जबाबदारी आहे म्हणजे डिपार्टमेंटची की तशा दबावाला बळी न पडता हे काम कशा प्रकारे होऊ शकेल। आणि तुम्ही जे सांगितले की 2400 हेक्टर जमीन पुणे शहर आणि पिंपरी चिंचवडमध्ये आहे, तर ती अधिक चांगल्या प्रकारे जतन व्हावी म्हणून माझा स्वतःचाही या सगळ्या कामाच्या संदर्भात प्रयत्न असेल। आणि पुढचे 3 दिवस हे एक्झिबिशन आहे। ज्या ज्या संस्थेकडे ज्या ज्या लोकांची नावं येतील त्या सगळ्या संस्थांची नावं तुम्ही घ्या। आणि माझा खूप कार्यक्रम व्यस्त असतो, तरी आता तुमच्या पर्यावरण प्रेमीसमोर आणि देवराई याच्या सगळ्या देवदेवता आदिम सगळे फोटो आहेत, त्यामुळे त्यांच्यासमोर मी आपल्याला आश्वासन देते की प्रत्येक संस्थेला एक महिन्यात भेट अशा पद्धतीने मी या 5 संस्थांना भेट दिली आणि त्या प्रयत्न असेल। आणि आपण याच्यातून जे काही मुद्दे काढू किंवा काही काम करू त्याच्यामध्ये आपल्याला मिस्टर पृथ्वीराज आणि श्री मोहिते यांची आणि बाकीचे जे सगळे तुमचे संयोजक आहेत, कार्यकर्ते आहेत, ज्यांनी कलाकार आहेत, त्यांच्याबद्दल मी विशेष कौतुक करते। आणि हे सगळं काम करत असताना आपण राज्यशास्त्राचं सुद्धा जे पर्यावरण डिपार्टमेंट आहे त्यांच्या माध्यमातून एक निर्णय झालेला आहे, तो मुद्दा परत मी आठवण करून इच्छिते। आणि विशेषतः पुणे जिल्ह्यामध्ये निर्णय झालेला आहे की आपण साधारणपणे किल्ले दुर्ग आणि किल्ल्यांच्या संवर्धनासाठी 3% निधी वापरायचा। तर तो वापरत असताना तिथे देवराई किंवा या पद्धतीची कामं होण्यासाठी जर का आपण प्रयत्न केला, मी स्वतःही प्रयत्न करणार आहे, मी पण त्यासाठी दादांशी बोललेली आहे, तर त्या दृष्टिकोनातून एक चांगला उपयोग होईल। आणि बाकी महाराष्ट्रात मी ज्या ज्या जिल्ह्यात जाते त्यांना मी विनंती करते की शाश्वत विकास उद्दिष्टांच्या दृष्टीने आणि असंच पर्यावरण आणि या दुर्गगड किल्ल्यांच्या संदर्भामध्ये प्रत्येक जिल्ह्यातला जो निधी आहे विकास निधी डीपीडीसीचा तो वापरला जावा असे प्रयत्न तुम्ही पण करा की जेणेकरून आता 12-13 जिल्ह्यात त्यांचं काम आहे, तुमचंही काम बाकीच्या जिल्ह्यामध्ये असेल। आणि तुम्हीच मगाशी सांगितलं चांगलं की प्रत्येक तालुक्याला एक देवराई करावी अशा पद्धतीने सरकारने निर्णय घेतलेला आहे। मग सरकारचं एखादी गोष्ट सरकारकडून झाली नाही तर स्वाभाविकपणे खूप टीका होते, पण मला या अधिवेशनाला आल्यावर स्वतःला कळलं की असा सरकारने निर्णय घेतला म्हणजे चांगले निर्णय जे आहेत ते पोहोचवण्याचं काम सुद्धा अशा प्रकारे आपण उद्यापासून जो सरकारच्या निर्णयाचे GR ची प्रत आणि आपण अजून कुठे कुठे काम करू शकतो ती जर का लोकांकडे पोहोचवली आणि विशेषतः सोशल मीडिया हा आजकालचा राजा कोण असेल तो सोशल मीडिया आहे, कारण कुणाचं कुणी ऐकत नाही पण सोशल मीडियाचं ऐकतात। त्यामुळे सोशल मीडियावरून जर का तुम्ही त्याचाही थोडा प्रचार प्रसार केला। अहो उठा ना, ऑफिसला नाही का जायचं? अगं मला आज फ्रेशच वाटत नाही, काही करायची इच्छाच नाही। अहो मग तुम्ही आजपासूनच न्यू युनायटेड फार्मसीचे गुड मॉर्निंग चूर्ण घेणं सुरू करा। अपचन, मलावरोध, बद्धकोष्ठ, आम्लपित्त आणि पोटाच्या तक्रारींवर खात्रीशीर आयुर्वेदिक उपाय गुड मॉर्निंग चूर्ण। 35 वर्षांपासून सगळ्यांच्या पसंतीचे गुड मॉर्निंग चूर्ण औषधांच्या प्रत्येक दुकानात मिळते। राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आल्यानंतर महाराष्ट्रामध्ये राजकीय समीकरणं बदलतील, पण महाराष्ट्राच्या विकासावरती त्याचा काय परिणाम होईल याविषयी बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी दिलेली ही माहिती। माननीय प्रफुल्लबाईंचे मी मार्गदर्शनही घेते। अनेक वर्ष त्यांनी सरकारमध्येही काम केलेलं आहे, त्याच्यामुळे अनेक इंटरनॅशनल इश्यूज असतात, याच्यात अनेक वेळा पार्लमेंटमध्ये त्यांचा खूप मोठा प्रगल्भ अनुभव पार्लमेंटचा राहिलेला आहे।
त्याच्यामुळे प्रफुल्लबाईंच्याकडून मी स्वतःही त्यांना अनेक वेळा फोन करते, त्यांचं मार्गदर्शन मी घेत असते. आणि असे अनेक संघटनेतले, मग काँग्रेसमध्ये असेल, आता आनंद शर्माजी आणि मी गेले 11 दिवस आम्ही एकत्र प्रवासात होतो. त्यांचा कॉमर्स मिनिस्ट्रीचा असेल, एक्सटर्नल अफेअर्स मिनिस्ट्रीचा असेल, खूप मोठा अनुभव राहिलेला आहे. त्याच्यामुळे या सगळ्या 11 दिवसाच्या दौऱ्यामध्ये आनंद शर्माजी असतील, माझे सहकारी, खरंच विद्वान सगळे सहकारी माझ्याबरोबर होते. मग मनीष तिवारीजी असतील, मुरलीधरनजी असतील, अनुराग सिंग ठाकूरजी असतील, कृष्णाजी असतील, या सगळ्या एक टीम म्हणून आम्ही काम करतो. त्याच्यामुळे राजकारणामध्ये एक तर डायलॉग हा असलाच पाहिजे, या मताची मी आहे. आणि प्रफुल्लबाईंच्याबद्दल मी आवर्जून उल्लेख करीन की मी त्यांचं पार्लमेंटमध्ये अनेक वेळा पॉलिसीच्या बाबतीत अनेक वेळा मार्गदर्शन घेत असते. आजही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तटकरेंचा आणि माझा बऱ्याच दिवसात भेट नाही. त्यांची भेट माझी पार्लमेंटमध्ये कधीतरी होते, पण त्यांची आणि माझी बऱ्याच दिवसात कुठेच भेट योग आहे. आमचे पण कुठलाही प्रस्ताव नाही. आता त्याने माझा चेहरा म्हणून पालिकेकडे पाहून सगळ्यांनी काम करावं असं सूचना दिल्यात. खरंच महायुती वेगळी वेगळी लढल असं वाटतं का तुम्हाला? कसं कळेल आता आपल्याला? आणि तो त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे ना, दुसऱ्याच्या घरात कशाला लक्ष घालवायचं. एकत्र असतील की नाही? म्हणजे एक तर आम्ही महाविकास आघाडी म्हणून लढणार सगळी इलेक्शन्स, आणि प्रत्येक जिल्हा परिषद, पंचायत समिती किंवा कॉर्पोरेशन या सगळ्यामध्ये स्थानिक लोक निर्णय घेतील. कारण का हे निर्णय आणि हे इलेक्शन कार्यकर्त्यांचं आहे. प्रत्येक पक्षाची इच्छा असते कार्यकर्त्यांना संधी मिळावी. त्याच्यामुळे कार्यकर्ते काय ठरवतील त्याप्रमाणे पुढे आम्ही सगळे एकत्र एकामेकाशी चर्चा करून मार्ग काढत जाऊ टप्प्याटप्प्यात. आता काल एका ठिकाणी बोलताना म्हणाले की 10 तारखेला आपला वर्धापन दिन बालेवाडीत होतोय. मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी हजर राहिलं पाहिजे आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकासाठी जिल्हा पातळीवरच्या कार्यकर्त्यांनी तयारीत राहा. महायुतीचे नेते अडचणीत येतील अशी वक्तव्य करू नका, अशा प्रकारचं काल दादांनी मार्गदर्शन केलंय. 10 तारखेला जोरदार शक्ती प्रदर्शन त्यांच्या गटाकडून करण्यात येणार आहे. तर काय ऑपरेशन सिंदूर या घटनेवरून प्रकाश आंबेडकर यांना मोदींना लढाई हारली असं स्पष्ट प्रतिपादन करून त्यांना आवाहन दिले आहे. आपल्या नेतृत्वानं कच खाल्ली आणि म्हणून आपण हारलो असे प्रतिपादन त्यांनी केलं. नेमकं आपण कसे हारलो जाणून घेऊयात प्रकाश आंबेडकर. मिस झालं ते मी तुम्हाला सांगतो. विड्रॉलच्या थांबल्यानंतर दुसऱ्या दिवशी 2 दिवसानंतर तिन्ही आर्मीवाल्यांचे असतात, एअरफोर्स, नेव्ही आणि आर्मी यांची प्रेस कॉन्फरन्स झाली. याच्या अगोदरपर्यंत पाकिस्तानमध्ये किती ट्रेनिंग सेंटर्स होते आपल्याला माहित होते का? अजिबात माहित नव्हतं. त्यांनी पहिल्यांदा डिस्क्लोज केलं की 91 ट्रेनिंग सेंटर्स आहेत आणि त्या 91 पैकी फक्त 9 आम्ही उडवू शकलेलो आहोत या 2 दिवसामध्ये. बिटवीन दी लाईन्स जर लीड करायचं म्हटलं तर आर्मीचा जो राग होता, जे सिक्रेट होतं गव्हर्नमेंट, ते त्यांनी बाहेर काढलं की किती ट्रेनिंग सेंटर्स आहेत आणि लोकांना त्यांनी असं सांगितलं की एवढे सेंटर्स अजून शिल्लक आहेत की जे ते उद्ध्वस्त केल्याशिवाय टेररिस्ट अटॅक भारतावरती थांबणार नाही. तेव्हा राजकीय पक्षाचे जेवढे नेते आहेत त्यांनी मला वाटतं या इश्यूवरती खुलेपणाने बोललं पाहिजे असं मी त्या ठिकाणी मानतो. श्वेतपत्रिका काढणार आहेत असं कळतं. कारण त्या चांगली गोष्ट आहे, पण त्याच्यामध्ये तुम्ही थांबलात का ते सगळ्यात मोठं कारण. थँक्यू सगळे. पहिल्यांदा जे बॉर्डर म्हणजे आर्मी तशी डिप्लॉय केली नव्हती, पण डिप्लॉय केलेली जी आर्मी होती त्या डिप्लॉय केलेल्या आर्मी मध्ये असणारे अनेक सोल्जर्स आणि अधिकारी हे शहीद झाले याच्याबद्दल दुमत नाही. त्यांची नावं माझ्यानंतर बहुतेक आलेली आहे. याच्यातला जो एक सिरियस प्रश्न आहे असं मी त्या ठिकाणी मानतोय आणि तो म्हणजे अग्निवीरांचा प्रश्न आहे, ज्याची एक केस मुंबईमधले असणारे म्हणजे मुंबई कर्नाटकमध्ये पण मुंबईमध्ये राहतात नायक म्हणून जे आहे
की ते 9 तारखेला शहीद झाले, अग्निवीर होते. त्यांना बॉर्डरवरती असताना पाठवण्यात आलं होतं, पण त्यांना शहीद हा दर्जा न मिळाल्यामुळे त्यांना कुठल्याच बेनिफिट नाहीत अशी असणारी परिस्थिती. मेधा कुलकर्णी यांनी काल पुणे शहरामध्ये गजेंद्रसिंह शेखावत यांना शनिवारवाड्यावरती बोलवून शनिवारवाड्याचं पुनर्निर्माण करण्याकरता त्यांच्याकडे प्रस्ताव दाखल केला. मेधा कुलकर्णी यांनी सांगितलं की शनिवारवाडा हा अतिशय दुर्लक्षित आहे आणि त्याकरता केंद्र सरकारनं लक्ष दिलं पाहिजे, निधी पुरवला पाहिजे आणि त्याचा नियोजनबद्ध विकास करून भारतामध्ये जे प्रवासी येतात त्या प्रवाशांना पुणे हे शनिवारवाड्याचं एक अट्रॅक्शन असलं पाहिजे. जाणून घेऊयात गजेंद्रसिंह शेखावत यांचं काय मत आहे. दर्शक को ऑटोमेटिक गाइड की सुविधा मिल सके और साथ साथ में ऑडियो विजुअल गाइड तकनीकी के आधार पर बन करके उसके पूरे भ्रमण को उसको ठीक सही तरीके से ऐतिहासिक तथ्यों की जानकारी दे सके, इसकी महत्ता, इसकी प्रभुता और एक एक छोटे छोटे विषय की जानकारी उसको मिल सके, इस दिशा में एक नया प्रयास प्रारंभ पिछले 1 साल से किया है. उस श्रृंखला में आज यहाँ भी ऑडियो गाइड का उद्घाटन हुआ है. आने वाले समय में यहाँ और तकनीकी के पर आधारित एक्सपीरियंशियल सेंटर्स बने ताकि इसकी भव्यता और दिव्यता का हूबहू अनुभव यहाँ आने वाला जो है पर्यटक कर सके. इस दृष्टिकोण से एक बार सबसे विचार करके और इस दिशा में काम. थैंक यू. आज आपने जो यहाँ पे पूरा शनिवारवाड़ा देखा है, तो इट इज अ प्रोटेक्टेड मॉन्यूमेंट और प्रोटेक्टेड मॉन्यूमेंट होने के चलते हुए यहाँ पर किसी भी तरह के फेरबदल करने या नया कंस्ट्रक्शन करने को लेकर के बहुत सारे रोड ब्लॉक्स होते हैं, क्योंकि ये एक ऐतिहासिक महत्व का भवन है और इसको एज इट इज संरक्षित करने की जिम्मेदारी एएसआई के कानून और प्रावधान के तहत है. उन प्रावधानों के तहत जिस तरह का परिवर्तन किया जा सकता है और जो कुछ किया जा सकता है, निश्चित रूप से उस पर विचार करके उसे आगे ले जाने का प्रयास करें.